11 मुकेश रॉयल चेंबूर ही मॅच पण एक फाईट राहील. त्यानंतर विनिंग टीमची होईल. त्यानंतर AK11 ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध ज्युपिटर अंधेरी, साई सिद्धी अंधेरी विरुद्ध शविल 11 रेम्बो असे 8 संघ उद्या पण इन ऍक्शन मध्ये खेळणार आहेत. त्यामुळे उद्या संडे फंडे सुपर संडे इकडे खेळताना पाहायला मिळेल. निखिल बॉलिंग साठी आणि स्ट्राइक एंडला बॅटर आहेत खुशल आणि साईराज. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन निखिल. बघूयात बोरवली क्वालिफाय होईल की दैसार. लेट्स प्ले रेडी टू फाईट. राकेश राज काय स्माइल करत चाललाय घरी आणि आज आपल्या टीमला आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. 6 से करेंगे सबका स्वागत. हा हँडसम 6. निखिलचं स्वागत केलंय 6 ने. सेमीफायनल मध्ये 6 पाहिजे आणि स्टँड अँड डिलिव्हर काय परफेक्ट टायमिंग केलं बॅटर कुशलने. या बॉलवर देखील निखिलने पण कमबॅक केला. मी पण सेमीफायनल का खेळतोय याचं प्रात्यक्षिक दाखवलं. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये एक तरी 50 रन्स तरी पाहिजेच पाहिजे. 50 प्लस केला तर मॅच फायटिंग. कारण की दोन्ही टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. साईराजने पण आज चांगला खेळ केलाय. कुशलने पण चांगला खेळ खेळला. इकडे जिमी आहे, देवकरण आहे. फायटिंग मॅच आहे. लेट्स प्ले रेडी टू फाईट. निखिल या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर निखिलचा. भन्नाट वेग पाहिला गेला. बॅटरला तिकडे थांबवलंय. स्ट्राइक एंडला चान्स आहे. लाऊड अपेल. आणि 2 रन मात्र तिकडे बघता बघता कंप्लीट केले गेलेत. धावा झाल्यात आतापर्यंत 9 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. म्हणजे जो हा सामना जिंकेल त्याला एक तरी पारितोषिक नक्की आहे. उद्या फायनल पण पाहण्यासारखी राहील. पावसाळी अंडरआर्म ओपनमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. बॅटिंग पाहिजे, फिल्डिंग लाईनअप पाहिजे, बॉलिंग पाहिजे. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर बट नो बॉल. आताची रन किती अंपायर? एकच रन आहे. ओके. या बॉलवर देखील समोरून बॉलला फिरवलं गेलं. 10 रन झाले आतापर्यंत. 10 रन झाले 10 फलकावरती. चांगली बॉलिंग करतात निखिल आतापर्यंत. थोडं बॅट्समनला डबल माइंड केले. ही सेमीफायनलची मॅच आहे. बघूयात कोण जिंकेल. जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळेल का? दैसार बाजी मारेल की बोरिवली? सर्वांचं लक्ष या मॅचवर असणार आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. बिग फाईट, काटेकी टक्कर. सेमीफायनलचा सामना इथे रंगतोय. स्ट्राइक एंडला बॅटर साईराज. बॉलिंगसाठी निखिल. या बॉलवर देखील हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल गॅपमध्ये. बॉल थोडा स्लो होईल तिकडे. डीप मध्ये फिल्डर आहे जिमी. आणि 2 रन मात्र कंप्लीट केल्या गेल्यात बघता बघता. 12 धावा झालेत धाव फलकावरती. चांगली खेळ इकडे पेश करत असताना आपण पाहिलं तर बॅटिंग टीम गावदेवी बॉईज दैसार. या बॉलवर देखील एक चांगला यॉर्कर पाहिला गेला बॅटरला तिकडे. 2200 रुपयामध्ये मात्र 1 रन मिळेल. 13 रन झालेत. आणि पहिली ओव्हर संपली. 13 रन झालेत. बघूया आता कुठल्या बॉलर देखील. 2 ओव्हरचा खेळ खूप महत्वाचा आहे. आज प्रेक्षकांनी देखील आनंद घेतला. मॅच देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगताना पाहिल्या गेल्या. उद्या देखील फायनल डे आहे. उद्या देखील इकडे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पनवेल,
कल्याण डोंबिवली अंबरनाथ त्या परिसरातून देखील खेळाडू इकडे उद्या खेळतील. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंथनला मात्र आमंत्रित केलं गेलंय. एक लेफ्ट आर्म ज्यांनी पण एक चांगला खेळ केलाय आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. बॉलिंगसाठी मंथन, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत कुशल. कुशलला मात्र आता आपल्या टीमला खुश करावं लागेल कारण की सेमीफायनलची मॅच आहे. या बॉलवर पंचांनी मात्र दंडित केल्या गेल्या. नो बॉल. चुकीच्या पद्धतीने बॉलिंग केली इकडे. या बॉलवर समोर खेळले गेलेत. कुशलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना 6 रनसाठी हा हँडसम 6. आमचे आयुष पण तिकडे कॅमेरामॅन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर लक्ष ठेवत आहेत. रन झालेत 20 धावा. स्वागत केलं मंथनचं. परफेक्ट टायमिंग केलं गेलं. बॅटचा फ्लो अगदी सरळ खेळले गेले. खूप चांगलं टायमिंग कुशलच्या बॅटमधून. हा हँडसम 6. सेमीफायनलची मॅच, बिग फाईट, काटेकी टक्कर. 20 धावा झाले दाफलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. 20 धावा तर झाल्यात. बघूयात कितपर्यंत टार्गेट देईल गावदेवी बॉईज दहिसर. या बॉलवर पुन्हा एकदा बॅटला फिरवली. बॉल आतमध्ये आणला आणि तिकडे कुशलला थांबवलंय. गुड बॉल. चांगलं कमबॅक केलं मंथनने पण. सेमीफायनल मॅच अशीच आहे कारण की दोन्ही टीम मात्र फाईट करून आल्यात. त्यामुळे दोन्ही टीम मॅच सोडणार नाहीयेत. कोण जाईल फायनल मध्ये. 20 धावा झाल्या दाफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर कुशल. या बॉलवर पुन्हा एकदा क्या बात आहे. शॉट ऑफ द इव्हनिंग. कडक. काय स्ट्रोक खेळला गेलाय. जबरदस्त फटका. काय बॅट फिरवले त्याने. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. अगदी 10 पैकी जर या स्ट्रोकला किती मार्क द्यावे तर 10 पैकी 10 मार्क आहेत. जी बॅटिंग करतोय कुशल. बॅट फिरवण्याची पद्धत, बॅटचा फ्लो, ज्या वेगाने बॅट फिरवतोय. तब्बल 25 धावा झाल्या दाफलकावरती. 26 धावा झाल्या दाफलकावरती. 26. एक एक रन खूप महत्वाचा आहे. मंथनवर पण इकडे हल्ला बोल केला या मॅच मध्ये. थोडी मॅच शांत होतीये कारण की कुशल ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. कुशलने जी बॅटिंग केली आहे 6 बॉल मध्ये 19 धावांची धुवाधार बॅटिंग. या बॉलवर पुन्हा एकदा हवाई सफर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय बट मंथनने पण आपला अनुभव दाखवला. बॉल फिरवला गेला तिकडे आणि कॅच सुटलीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. कॅच पण सुटली आणि 4 रन पण मिळतात. आणि कुशलचाच लक आहे. कुशलने दीर्घ श्वास घेतला. कॅमेरामॅनने पण आमचं चांगलं तिकडे आणि ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. 30 धावा तर झाल्या दाफलकावरती. पहिला डाव रंगतोय. सेमी फायनलची मॅच आहे. या बॉलवर ऑफ स्टिक पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मंथनचा हा बॉल मात्र बॅटरला थांबवेल. येईल डॉट बॉल. जबरदस्त बॅटिंग केली कुशलने बट त्याला मंथन पर प्रत्युत्तर देतोय. कॅच सुटली एक बट अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर खेळले गेले. बॉल कव्हरच्या वरून जाण्याचा प्रयत्न करेल तिकडे
आणि बॉल जाईल 6 रनसाठी. हँडसम 6. या ओव्हरमध्ये तब्बल 3 6 पाहिले गेली आहे. कॅचचं महत्व काय असतं ते आता उर्वरित ओव्हरमध्ये आपल्याला समजेल. आणि तब्बल 36 रन झालेत. काय हेलिकॉप्टर खेळले गेले. मग अशी एक जिमिनी पण असा हेलिकॉप्टर खेळले, बट हा कव्हर्सला हेलिकॉप्टर. जबरदस्त फटका खेळत असताना बॅटर कुशल. शॉट ऑफ द सेमीफायनल मॅच. छत्तीस धावा झाले धावफलकावर. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. साईराज स्ट्राईक एंडला. आता मात्र कुशलच्या सोबतीला. कुशलने जी बॅटिंग केली 9 बॉल 29. गावदेवी बॉईज दहिसर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर बोरिवली बॉईज. आज जोगेश्वरी ते पालघर असे संघ पाहिले. उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे अंडरआर्मचे नामवंत खेळाडू येतील अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत साईराज. बोरिवली बॉईज पण फाईट करेल. दुसरा डाव पण तसाच रंगताना पाहायला मिळेल. यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. बॉलिंगसाठी देवकरण परमार. पहिलाच बॉल वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन कंप्लीट केले गेले. कुशलने मात्र तिकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 3ऱ्या रनचा प्रयत्न होतो आणि 3 रन बघता बघता होतात आणि त्यातल्या त्यात कुशलला स्ट्राईक जातीये. म्हणजे अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात ह्या मॅचवर असणार आहेत. 39 धावा झाल्यात धावफलकावरती. जबरदस्त मॅच चालू होताना पाहायला मिळतीये. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोण जिंकेल आणि कोण जाईल फायनल मध्ये. सेमीफायनलचा मॅच. कुशलने आज मन जिंकली. राकेश पॉलने एक चांगला खेळ केला. चिमीने चांगला खेळ केला. देवकरण परमारने एक चांगला खेळ केलाय. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या. तर मात्र स्ट्राईक एंडला कुशल पुन्हा एकदा, ज्यावर संपूर्ण बोरिवली आणि MHB ग्राउंडचं लक्ष आहे. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केले गेले. दुसरी रन होईल का. 2 धावा मात्र तिकडे इझी होत आहेत. एक 40 धावा होते धावफलकावरती. शेवटचे आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. कुशलने जी स्टार्ट दिली आहे, जी बॅटिंग केली आहे, ज्या फ्लो मध्ये आज रन्स करतोय. भव्य दिव्य असं आयोजन. एकसर गावातील सर्व आमचे खेळाडू, सर्व मित्रपरिवार, आमचे मानस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आज या टुर्नामेंटवरती लक्ष लावून आहे. कैलासवासी वंदना संतोष भोईर यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट आज इकडे पाहतोय MHB ग्राउंडवरती. बोरिवली सेमीफायनलचा सामना चालू आहे. एका साईडला बोरिवली, एका साईडला दहिसर. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर. गुड बॉल. चांगला बॉल पाहिला गेला देवकरांच्या बॅट माध्यमातून आणि बॅटरला थांबवलं. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये अशी बॉलिंग करणं गरजेचं आहे. खूप चांगलं प्रत्युत्तर दिलं. जो बॅटर ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतो त्याला मात्र तिकडे थांबवत असताना देवकरण परमार. 42 धावा तर झाले धावफलकावरती. काय सामना रंगतोय. कधी इकडे कधी तिकडे मॅच जाताना पाहायला मिळतीये. स्ट्राईक एंडला कुशल 32 धावांवर वैयक्तिक बॅटिंग करतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगली पिचिंग करत असताना देवकरने स्ट्राईक एंडला मात्र तिकडे फेकी होतीये. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि बॉल हातातून निसटला. मोये मोये. पाहू शकतो आपण एक रन तर कंप्लीट केले गेले. स्ट्राईक एंडला फिल्डर कोण नव्हते, बट नॉन स्ट्राईक एंडला
चेतन तिकडे पोचले, फेकी केली बट बॉल हातातून निसटला आणि मोये मोये 44. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. 44 धावा झाल्या. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण चांगली ओव्हर केली आतापर्यंत देवकरणने. या बॉलवर देखील पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलंय. मित्रांनो देवकरणसाठी पण एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॉलिंग शेवटच्या ओव्हरमध्ये देवकरणने ज्या बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली त्याला थांबून ठेवलं गेलंय. गुड बॉलिंग देवकरण परमार. 44. 44 रन झाले त्या फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. पाहूयात 50 रन होतील का. बट कुशाल हे नाव देखील चर्चेत राहिले आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. देवकरण परमार हे की फॅक्टर राहिलेत या मॅच मध्ये आतापर्यंत. बोरिवली बॉईज संघासाठी शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर कुशाल. शेवटच्या बॉलवर देखील एक चांगला टप्पा पाहिला गेला. बॅटरला थांबवलं. 1 रन मिळेल तिकडे आणि धरपकड पाहिली गेली आहे. 1च रन तिकडे मिळेल. गुड बॉलिंग देवकरण परमार. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. इकॉनॉमी बॉलिंग केली. रन झालेत 45 आणि 46. 46 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. संघ बोरिवली बॉईज या संघाला जिंकण्याकरिता 18 बॉल मध्ये 46 धावांचं समीकरण आहे. दुसऱ्या डावामध्ये आपण वळणार आहोत आणि आजचा दिवस आपण एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. उद्या सकाळी देखील आपण 9 वाजता मिळणार आहोत. दुसरा डाव मात्र चांगला रंगेल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पण बदल होतील. आमच्यासोबत यशवंत ठाकूर सर जॉईन होतील. थँक्यू. करा. बोरिवली बॉईज आपल्याला विनंती आहे लगेचच फील्ड सेटअप करायचं आहे मित्रांनो, कारण एक फेअर प्ले आपल्याला करायचं आहे. समोरच्या संघाला सुद्धा चेंडू विजिबल होईल याची अर्थातच दखल आपण स्वतः घ्यायची मित्रांनो. वेलकम बॅक. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना म्हणजे फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक 2025 चा पहिला मेगा 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 सेमीफायनल आहे, जिथे एका बाजूला गॅलेक्सी जोगेश्वरी आणि त्यांच्या विपक्ष अर्थातच बोरिवली बॉईज एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. गॅलेक्सी अर्थातच जोगेश्वरी संघाचा प्रवास संपला. त्याच्यानंतर गावदेवी बॉईज दहिसर आपण पाहतोय त्यांच्या विपक्ष बोरिवली बॉईज म्हणजे दहिसर आणि बोरिवली असं बॅटल सुरू आहे. गॅलेक्सी जोगेश्वरी संघाने सुद्धा खूप चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. त्याचं महत्त्वाचं कारण अर्थातच राकेश पॉलचं ते महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. परंतु आता सेकंड इनिंगला होते सुरुवात. 18 चेंडू 46 धावांचा करायचा आहे पाठलाग. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. गावदेवी बॉईज दहिसर संघाकडे सुद्धा कॅपेबिलिटी क्षमता कुवत आहे या धावा चेस करण्याची. परंतु त्यामध्ये आपण पाहिलं अर्थात दुसऱ्या बाजूला बोरिवली बॉईज दहिसर अर्थात सहसा सामना आपण पाहतोय. बोरिवली बॉईजकडे क्षमता आहे देवकरण परमार आहे, त्यासोबत जिमीला आपण पाहतोय. गावदेवी बॉईज दहिसर संघाकडे क्षमता या धावा रोखण्याची. एका बाजूला बोरिवली बॉईज, दुसऱ्या बाजूला गावदेवी बॉईज दहिसर. नजदीक ते 2 संघ आहेत. 46 चा पाठलाग करायचा आहे. चेंडू आहेत 18. उद्याच्या दिवसामध्ये जे ओपन लॉट आहे त्याच्यामध्ये पहिला सामना शार्प तुम्हाला 9:45 ला रिपोर्ट करायचं आहे. 9 वाजता रिपोर्टिंग आहे. करेक्शन आपण करतोय. 9 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे.
स्पीडअप करा प्लीज. जिमी आणि देवकरण परमारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीवरती जबाबदारी आहे तब्बल 46 धावा करायच्या आहेत. चला सुरुवात करायची आहे प्लीज. 18 मध्ये 46 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज शुभम. स्ट्राईक एंड वरती ज्याच्या नावामध्ये रन देवकरण परमारला आपण पाहतोय. बोरले बॉईज कडून आपण सातत्याने त्याला पाहिलंय. टर्फ क्रिकेट म्हणा अंडरआर्म क्रिकेट म्हणा खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. सुपर 6चं फॉर्मॅट सुद्धा तो खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने आज या मैदानावरती दिलंय. कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक आपण पाहतोय. महत्वाचा दिवस, पहिला दिवस दुसऱ्या पर्वामध्ये. सर्वांचं करूया पुन्हा एकदा शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या इनिंगमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. जो प्रेक्षक राजा मायबाप प्रेक्षक वर्ग युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जोडला जातो ट्रिपल लाईव्ह या चॅनलवर, त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम 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 आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल सेकंड इनिंगचा खूप महत्वाचं षटक असणार आहे कारण देवकरण आणि जिमी जोडी खूप जास्त लयबद्ध पद्धतीने फलंदाजी करते. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप येतो या शंखनादाचा चौकार. शार्प देवकरण परमारची खासियत आहे. शॉर्ट बॉल टाइम स्वतःला केलं अर्थातच आणि काय फलंदाजी राहिली आहे. पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल फर्स्ट बाउन्स झाला आणि त्याच्यानंतर चेंडू थांबलाच नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स कारण तिथे थोडीशी आपण पाहिलं हेवी जमीन आहे, रफ सरफेस होता. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाइडच्या बॉलला आपण पाहिलं देवकरण परमारने ऑन साइडला ड्रॅग केलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. देवकरण आपण पाहिलं ना तर पहिल्या चेंडूपासून आक्रमक दिसतोय कारण त्याला माहिती आहे 18 चेंडूमध्ये 46 धावा करायच्या असतील तर पहिल्या षटकामध्येच गोलंदाजावरती प्रेशर टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं पहिले दोन्ही बॉल अतिशय आक्रमक इंटेंटने तो खेळतोय. पहिला बॉल चौकाराला कुठेतरी लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रेट लॉंग ऑनला 2 धावा आल्यात. ऑन साइडला स्ट्रॉंग रिझन आतापर्यंत त्याने दाखवलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस सुद्धा विकेट काढण्याचा प्रयत्न फटका बसला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे त्याच्या डोक्यावरून का प्रयत्न झाले. थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट पाहायला मिळाले परंतु चेंडू थांबला नाहीये. येतोय षटकार. बऱ्याच वेळासाठी असं वाटलं फटका फसलाय की काय कारण डी मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून जजमेंट एरर आणि धावफलकावरती अजून 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं मागचा पाय थोडासा बेंड झाला ऑफसाइडच्या दिशेने परंतु आपण पाहिलं थोडासा हेड सुद्धा डाऊन झाला. मिड विकेट वरती हा झेल होणं गरजेचं होतं. जर या मॅच मध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर गावदेवी बॉईज दहिसरला आपल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. देवकरण परमार संधीचं अर्थात सोनं केलं जाईल का कारण डबल माइंडेड आपल्याला फटका पाहायला मिळाला होता. कुठेतरी बराच काळ चेंडू हवेत होता. मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षकाला सुद्धा ऑलमोस्ट शोधलं गेलं होतं. इथे मात्र हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने वॉटर स्ट्रोक सिलेक्शन अफलातून फलंदाजी आपल्याला देवकरण परमारच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑफ साइडला आपण पाहिलं थोडंसं ऑफ स्टिकच्या बाहेर तिथून हेलिकॉप्टर उडवलं चेंडूला खोदून काढलं आणि अर्थातच फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. वॉटर स्ट्रोक शॉट ऑफ द टुर्नामेंट सुद्धा या शॉटला म्हटलं जाईल का कारण अप्रतिम फटका. उद्याचा दिवस आहे परंतु देवकरण परमार ज्याच्या नावामध्येच रन
काय स्ट्रोक दाखवलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून आपण पाहिलं ज्याला सर्वात सेफ झोन क्रिकेटमध्ये बॅटरसाठी म्हटलं जातं त्या झोनवरती चेंडूला पाठवलाय हवाई सफरवर. 18 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. चेंडूच्या मेरिटवरती फलंदाजी करताना देवकरण परमार दिसतोय. हा सुद्धा फटका चांगला आहे परंतु वॉट अ कॅच. क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेटला तैनात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. देवकरण परमारची शॉट पारी होतीये समाप्त परंतु इम्प्रेसिव्ह चांगला झेल तिथे आपण पाहिला. विशाल उंची जास्त मिळाली डिस्टन्स मिळालं नाही त्याच्यामुळे आपण पाहिलं विशाल स्क्वेअर ऑफ द विकेट. तेवढं जवळ क्रीडांगण नाहीये कंपॅरेटिव्हली लॉंग ऑनच्या. अर्थातच कोचच्या माध्यमातून अगदी चिमुकल्यांना प्रशिक्षण देताना दिसत आहेत आणि उद्याची पिढी आहे बोरिवलीच्या नजीकच्या विभागातली. अर्थातच गाडी सरांना आपण पाहतोय मस्त जोरातला. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे. पंच वळतात जरूर. नो+1 धावांचा विचार केला धावफलक 20 या स्कोर कार्ड वरती. 46चा पाठला करायचा होता. आता समीकरण आपण पाहिलं पूर्णपणे बदललं जाईल. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. 12 मध्ये 26 ची गरज आहे. इथून मात्र जर एका दुसरा विकेट आला 13 मध्ये 26 करेक्शन शेवटचा चेंडू बाकी का नो बॉल होता. 13 मध्ये 26 ची गरज आहे. मॅच इथूनही बॅलन्सिंग आहे. इथून जर एका दुसरा विकेट आला ना तर सातत्याने ते धावा करणं तितकं सोपं राहणार नाहीये परंतु त्यासाठी विकेट पटकावावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू तर आहे. नो+1 सातत्याने एक्स्ट्राच्या चुकाना या संपूर्ण सामन्यामध्ये सेमीफायनलच्या क्रुशल मॅच मध्ये आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत. इथून जर आपण कमबॅक केलं नाही तर हे धावफलक थांबवणं अशक्य होणार आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चोवीस धावा धावफलकावरती 46चा पाठला करायचा होता. 12 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. बोरिवली बॉईज पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड बनवली आहे परंतु जर कमबॅक करायचं असेल गावदेवी बॉय दहिसर या संघाला ना तर इथून मात्र विकेटचा एकमेव उपाय आहे. चला दहिसर स्पीडअप करा प्लीज. वेळ आपल्याकडे नाहीये मित्रांनो. गावदेवी बॉय दहिसर बारा चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज विशालला इंट्रोड्यूस केलं गेलं. विशालवरती जबाबदारी इथून धावा रोकाव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला विकेट घेणं हा एकमेव पर्याय आहे. 12 मध्ये 22 ची गरज. चला स्पीडअप करा प्लीज.
अंपायर आपल्याला सुद्धा विनंती, आपण ताकीद द्यायची, वेळ आपल्याकडे कमी आहे. बारामध्ये 22 ची गरज आहे. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडूचा वापर. वन डिक्लेअरचा इशारा येतोय. आता मात्र 11 मध्ये 21 ची गरज आहे. खूप महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये धावफलक चेस करणं तितकंसं सोपं सुद्धा राहणार नाहीये, कारण सूर्यदेवता सुद्धा हळूहळू नमू लागलाय. इथे फटका चांगला आहे, जॉन डी थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय लांब लांब लांब, अर्थातच येतोय हा बिग ब्लास्ट. षटकार 6. ही जॉन डीची खासियत आहे, लांब लांब वरचे षटकार खेचण्यासाठी तो अंडरग्राऊंड क्रिकेटमध्ये सुद्धा ओळखला जातो. दहा मध्ये 15 ची गरज आहे. इथे मात्र चांगला बॉलचा वापर, ईड का जवाब पत्थर से, सिक्सर का जवाब बोल्ड से. वॉट बॉल. अर्थात जेवढा लांब आपल्याला षटकार पाहायला मिळाला तेवढ्याच जलद गतीने बॉलरने मिडल स्टंप वाकवताना आपल्याला दिसतोय. वॉट बॉल. इनक्रेडिबल चेंडू पाहायला मिळाला, अनप्लेबल डिलिव्हरी. धावांचा विचार केला, धावफलक 31 वरती, अजूनही समीकरण 9 मध्ये 15 आहे. जर इथून जर 3 चेंडू चांगले हाताले गेले तर मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट येताना आपल्याला दिसणार आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय वेगाने, आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 8 मध्ये आता 13 ची गरज असणार आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, टॉप 2 मध्ये जाण्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरं पर्व, कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक, एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन, वेल डिसिप्लिन, वेल ऑर्गनाइज्ड, वेल सेटअप एक टुर्नामेंट आपण पाहतोय. डाऊन द लेग साइड, यावेळेस मोक्याच्या क्षणी एक्स्ट्रा चेंडू हाताळून चालणार नाहीये. गावदेवी बॉईज दहिसर संघाला जर मॅच मध्ये पकड बनवायची असेल तर चांगले चेंडू डिलिव्हर करावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच बोरडी संघाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. निखिल फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे, चांगला जेल, आणि हा जेल मात्र या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने टिपलाय, चांगला जेल, गॉन, फलंदाज बाद. अजून एक धक्का, निखिल बॅक टू द पवेलियन. शेवटचा चेंडू अजूनही बाकी, आणि महत्वाचा फिगर आपण पाहतोय 7-12 सध्याच्या घडीला सर्वात जास्त महत्वाचा आहे, आणि तेच इक्वेशन आहे 7-12. परंतु इथे मात्र इक्वेशन कोणाच्या बाजूने जाईल या ट्रॉफीवरती, ऍटलीस्ट सेकंड ट्रॉफीवरती तरी कोणती टीम स्वतःचा 7-12 अर्थातच नोंदवेल याच्यासाठी वाट बघावी लागणार आहे.
कैलासवासी वंदना भोईर स्मृती चषक आपण पाहतोय. महत्वाचा अर्थातच दिवस आहे, महत्वाचा सामना आहे, नेल बायटिंग सामना. ज्या कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे आपण थोडंसं या सामन्यापासून लांब राहायचंय, कारण 7 मध्ये 12ची गरज आहे. फटका समोरच्या दिशेने, चेतन आल्या आल्या मात्र षटकार लगावलाय. सर्वांना वाटलं होतं की चेतन सिंगल डबलने स्ट्राईक एंड रोटेशन करेल का, परंतु नाही. चेतन आल्या आल्या समोरच्या दिशेने षटकार लगावलाय. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय स्वतःच्या संघाला. चला स्पीडअप करा, 6 मध्ये 6ची गरज आहे. सहा मध्ये 6ची गरज आहे. तिकीट टू फिनाले साठी मात्र कोणता संघ क्वालिफाय होईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पहिलाच बॉल, वाईट बॉलचे संकेत येत आहेत. ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि इथे आपण खर्च भरपूर जास्त करतोय. 6 बॉल 5ची गरज. सेमीफिनाले 1 आपण पाहतोय. इथे मात्र लेग बाईसचे संकेत येत आहेत. स्लिपला क्षेत्ररक्षक जरी तैनात असला तरी त्याला चेंडू गेदर करता आला नाहीये. पाच मध्ये 4ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे, धावा कराव्या लागणार आहेत. इथे फटका चांगला आहे. विनिंग स्ट्रोक येईल का बघावा लागणार आहे. 1Dचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 4 मध्ये 3ची गरज आहे. +1 आपण पाहतोय. स्कोअर लेवल झालाय. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती संघ कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय. बोरली बॉईज विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 1 धावेची गरज. ती 1 धाव मात्र लेग 22च्या रूपामध्ये येते. अभिनंदन अर्थातच बोरली बॉईज आणि हार्ड लक गावदेवी बॉईज दैसर. आपण सुद्धा चांगला खेळ केलाय. जाऊया मॅन ऑफ द मॅच. चला नो डाऊट ज्याच्या नावामध्येच रन, देवकरण परमार बॅक टू बॅक ठरतोय. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला देवकरण, MRP स्पोर्ट्सच्या माध्यमातून देवकरणसाठी जर्सी आहे. देवकरण परमार लगेचच या, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चला देवकरण या लगेचच.
लगेचच या सातत्याने चांगला खेळ आणि एक जमेशी बाजू राहिली म्हणजे देवकरणने तिन्ही मॅच मध्ये टॉस सुद्धा जिंकलाय. चला देवकरण या म्हणजे आज लक सुद्धा सोबत घेऊन आल्यात. आणि अजून एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला देवकरण या. संतोषजी भोईर सर आपल्याला विनंती असेल आपला शुभ हस्ते आपण देऊया. MRP स्पोर्ट्सची जी जर्सी आहे मॅन ऑफ द मॅचची मुख्य आयोजक करते सुद्धा आहेत. अभिनंदन. देवकरण परमानंट होल टीम आपण पाहतोय. बोर्डी बॉईज अप्रतिम खेळ. हार्डलक दहीसर आपण सुद्धा खूप चांगला खेळ केलाय. सामनावीरचं आपण पाहतो टी शर्ट हे परिधान करूनच आपल्याला यायचंय नेक्स्ट डे सुद्धा. अभिनंदन बोर्डी बॉईज. आणि आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा आजच्या दिवसासाठी संपती आहे. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा भेटूया कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक 2025च्या मेगा फिनाले ग्रँड फिनाले डे मध्ये. धन्यवाद.